पैठण शहरातील श्री संत एकनाथ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्यानं आपल्या पत्नीची दृष्टी गेल्याचा दावा करत विनोद कुमार भारद्वाज नामक पतीनं पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणी अनेक वृत्तपत्रात बातम्याही छापून आल्या। यावर श्री संत एकनाथ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे डॉक्टर पंडित किल्लारीकर यांचा विशेष करून नामोल्लेख झाला। त्यांच्याशी पत्रकारांनी या घटनेविषयी चौकशी केली असता त्यांनी दिलेली माहिती खरा सामना न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी जसेच्या तशी देत आहोत। विविध वृत्तपत्रांमधून आपल्या संदर्भात काही आरोप करण्यात आलेले आहे ऑपरेशनच्या संदर्भात, तर याच्यावर आपण काय बोलणार? मी डॉक्टर पंडित किल्लारीकर, वैद्यकीय व्यवसायात गेल्या 35 वर्षापेक्षा जास्त काळापासून मी वैद्यकीय व्यवसाय करत आहे। मेडिकल ऑफिसर पण होतो आणि आमचं संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे, त्या रुग्णालयात सुरू होऊन आता एक वर्ष झालं। त्याच्यामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि त्याच्यामध्ये विनोद भारद्वाज 1 महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीला घेऊन आले होते की त्या पोट दुखतं आणि गर्भाची पिशवी खाली येते म्हणून आम्ही सगळी तपासणी केली आणि ममता भारद्वाज यांचं ऑपरेशन एक महिन्यापूर्वी झालं। 1 महिन्या झाल्यानंतर पहिला दिवस ती व्यवस्थित होती। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही ती ज्याला तपासायला गेलो तर ती मला कमी दिसू लागला असं म्हणू लागली। आम्ही ताबडतोब सगळ्या तपासण्या केल्या, तज्ज्ञ डॉक्टरांना ताबडतोब आम्ही अशा बोलावलं। नजर जायचं कारण काय, गर्भाची पिशवी काढली आणि नजर जायचं कारण काय, आम्ही सुद्धा बुचकळ्यात पडलो। हिला हे पेशंटला असा कसा त्रास होतो म्हणून नेत्रतज्ञ बोलवले, हृदयरोग तज्ञ बोलले, सर्व तज्ञ बोलून सगळ्यांचं मतं घेतलं आणि मग असं ठरलं की त्याचं CT स्कॅन करायचं। म्हणून पैठण इथं CT स्कॅन केलं आणि त्याच्यामध्ये थोडासा मेंदूमध्ये थोडासा हे प्रॉब्लेम दिसला आम्हाला। मग आम्ही ताबडतोब निर्णय घेतला की ऑपरेशन झालं आणि ते पेशंटची दृष्टी गेली। हा काहीतरी थोडं वेगळाच प्रसंग आम्हाला वाटला म्हणून आम्ही ताबडतोब पेशंटला गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर येथे आम्ही ताबडतोब रात्री आम्ही शिफ्ट केलं आणि डॉक्टर राहुल बावटुळे मेंदूरोग तज्ज्ञ यांना फोन करून सांगितलं की पेशंटाला आम्ही ऑपरेशन करू दुसरा दिवस आहे आणि त्याची दृष्टी कमी झाली। मग डॉक्टरने ताबडतोब तपासून उपचार वगैरे व्यवस्थित केला। 7 दिवस पेशंट ॲडमिट होती। 70% तिची नजर आली। डॉक्टरांनी सांगितलं की नजर तिला येऊ शकते सर, थोडा उशीर लागेल म्हणून। अशा तऱ्हेने पेशंटला नजर 70 ते 80% आली असं डॉक्टरने आम्हाला सांगितलं आणि माझ्या संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या बातम्या ज्या आल्या ते एक बाजू ऐकून झाल्या। त्याच्यामध्ये रुग्णालयाचा कुठला दोष नाही। एक तज्ज्ञ डॉक्टर ज्यांनी 50,000 शस्त्रक्रिया स्त्री रुग्णाचे केल्या, 50,000च्या वर शस्त्रक्रिया, त्या डॉक्टरने ती शस्त्रक्रिया करून असो भूल रोग तज्ज्ञ, हार्ट स्पेशलिस्ट म्हणजे हार्ट बाजूला ठेवून भूल देऊन ऑपरेशन करणारे असे आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत। डॉक्टरचा कुठलाही निष्काळजीपणा आढळून येत नाही आणि आम्ही आमच्या परीने सर्व सहकार्य पेशंटचं नजर येण्यासाठी आम्ही आमच्या संत एकनाथ सहकारी हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची कंप्लीट टीम त्या रात्रभर जागत होतो, डॉक्टरच्या संपर्कात होतो। आमचे डॉक्टर दररोज भेटत होते। मी डॉक्टर वावटळ्याला पेशंटला 4थ्या दिवशी संभाजीनगर येथे हॉस्पिटल बघून आलो आणि ती ममता भारद्वाज म्हणाली, डॉक्टर साहेब मी तिला बोटं वगैरे मोजायला सांगितले तर 10 फुटावरून तिने बोटं किती आहेत हे मला सांगितले। तर पेशंटची नजर वगैरे व्यवस्थित आहे, थोडंसं कमी असेल तर तज्ज्ञाच्या मताप्रमाणे तिला नजर येऊन जाईल आणि ती हळूहळू येईल असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्यामुळे सध्या रुग्णाची परिस्थिती चांगली आहे। आणि माझ्या बाजूने जी हॉस्पिटलची बदनामी निर्णय वृत्तपत्रात आली ती एक बाजू ऐकून आलेली आहे आणि हॉस्पिटलचा बदनामीचा आणि हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाचा कुठलाही संबंध नाही। जे आरोप होत आहेत ते सर्व खोटे आहेत असं माझ्या तऱ्हेने मी सांगतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.